आज मी तुम्हाला सध्या ट्रेंडिंगमध्ये असणारी मोती आणि कमळाचं कुंदन वापरून ट्रेंडिंग लोटस नथ म्हणजे कमळाची नथ शिकवणार आहे। ही कशी बनवायची ते आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। तर सिंपल टेक्निकने नथ कशी बांधायची हे मी आज सांगणार आहे। नथीचा कुठलाही मोती हलू नये म्हणून काय ट्रिक आणि टिप्स वापरायच्या ते मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर नथ बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते पाहूया। इथे आपण 18 गेजची वायर घेतलेली आहे आणि पट्टीच्या मापाने आपल्याला 5 ते 5.5 इंच कट करून घ्यायची आहे। हे पहा 5.5 इंच मी 18 गेजची वायर कट करून घेतलेली आहे। तर या वायरमध्ये वेगवेगळ्या साईज येतात, पण प्रेसच्या नथसाठी जास्त वेटच्या नथसाठी आपण 18 गेजची वायरच वापरतो। तर इथे कमळ नथ म्हणजे लोटस नथ बनवतोय, त्यासाठी लोटस कुंदन घेतलंय म्हणजे लोटसचा पॅच आणि ड्रॉप शेप कुंदन आणि ग्रीन कलरचा क्रिस्टल घेतलेला आहे। इथे लॉरियल्स घेतलेले आहे, रेडीमेड मिळतात ते लॉरियल्स म्हणजे घुंगरू घेतलेले आहेत मोत्याचे। तर हे भरपूर प्रमाणात लागतात, तर त्यासाठी इथे घेतलेले आहेत। आणि इथे 0.3 mm म्हणजे 30 गेज वायर घेतलेली आहे। ही रॅपिंग वायर आहे, यानेच आपण नथ बांधून घेणार आहोत। तर इथे ही राऊंड नोज प्लायर आणि हे कटर घेतलेला आहे। हे टूल्स लागतात नथ मेकिंगसाठी। तर आता आपण जी 5.5 इंच 18 गेज वायर कट करून घेतलेली आहे, त्याच्या टोकाला राऊंड नोज प्लायरने असं सर्कल करून घ्यायचं, छोटंसं एक राऊंड करून घ्यायचा आणि अजून अर्धा असा राऊंड करून घ्यायचा। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक राऊंड करून घेतल्यानंतर पुन्हा एक हाफ राऊंड करून घ्यायचा। अशा पद्धतीने आपण करून घेतलेला आहे। आता हे थोडंसं असं बेंड करून घेतलेलं आहे। ही 18 गेजची वायर आहे, त्याला बेस वायर म्हणतात आणि ज्या वायरने आपण नथ बांधून घेणार आहे त्याला रॅपिंग वायर म्हणतात। तर आता ही बेस वायर आहे। आता हा आपला नथीचा बेस आहे, याच्यावर आपण नथ तयार करून घेणार आहे। तर ही वायर जर थोडीशी वाकडी तिकडी असेल तर त्याला सरळ करून घ्यायची, म्हणजे बेंड झालेली असेल तर सरळ करून घ्यायची, नाहीतर मग नथ बांधायला प्रॉब्लेम येतो। तर आता इथे 0.3 mm म्हणजे 30 गेजची जी वायर आहे रॅपिंग वायर ती घेतलेली आहे 1.5 फूट। तर ही 0.3 mm म्हणजे रॅपिंग वायर गुंडाळायचं पण एक टेक्निक आहे। ही वायर 18 गेजच्या वायरला म्हणजे बेस वायरला गुंडाळून घ्यायची आहे। त्याचं पुढचं टोक सोडून आपल्याला ही वायर गुंडाळायची आहे। 4-5 वेढे मारून घ्यायचे आहे, म्हणजे ही एकदम टाईट बसते। तर आपल्याला मोती ओताना त्याला गुंडाळत गुंडाळत पुढं तार घेत जायची आहे, म्हणजे ही तार घट्ट बसते। म्हणून याचं टोक आधीच कापून ठेवायचं नाही, तर त्याचं टोक तसंच। आणि 4-5 वेढे मारून झाल्यानंतर बेस वायरला राऊंड शेप देऊन घेतलेला आहे नथीचा आकार देण्यासाठी। तर आता हे टोक तोडणार नाही मी, कट करून नाही घेणार। आता आपल्याला हे लॉरियल्स म्हणजे हे मोत्याचे जे घुंगरू आहेत ते या बेस वायरमध्ये ओवून घ्यायचे आहेत। सगळे घुंगरू आधीच ओवून न घेता 6 ते 7 घुंगरू ओवून घेणे आणि रॅपिंग वायरने त्याला व्यवस्थित टाईट करून घ्यायचं आहे। तर इथे मी 6 ते 7 घुंगरू ओवून घेत आहे। तर नथ ओवताना आपल्याला सर्व व्यवस्थित असं घट्ट बांधून घ्यायचं आहे, सैल सोडायचं नाही। तर 6 ते 7 घुंगरू ओवल्यानंतर त्याला रॅपिंग वायरने टाईट बांधून घ्यायचं, म्हणजे घुंगरू चांगले घट्ट बसतात, हलत नाही आणि नथ घातल्यावर ते घुंगरू ओघळून खाली येत नाही। तर हे पहा 6 ते 7 लॉरियल्स घातल्यानंतर याला रॅपिंग वायरने खालच्या साईडने राऊंड करून घ्यायचं आहे, म्हणजे बांधून घ्यायचं आहे, म्हणजे हे घुंगरू खाली निसटणार नाही। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या रॅपिंग वायरने आपण याला बांधून घेऊ। जोपर्यंत ते टाईट होत नाही तोपर्यंत 3-4 जितके वेढे मारता येईल तेवढे या रॅपिंग वायरने बेस वायरला बांधून घ्यायचं आहे व्यवस्थित घुंगरांना, म्हणजे ते सैल होणार नाही आणि खाली निसटून येणार नाही। आता परत तीच स्टेप फॉलो करायची। 6-7 घुंगरू घ्यायचे ओवून बेस वायरमध्ये आणि मग रॅपिंग वायरने त्याला टाईट करून घ्यायचं। अशीच स्टेप पुढे फॉलो करायची, म्हणजे छान टाईट घुंगरू बसतात आणि नथला फिनिशिंगसुद्धा चांगली दिसते। रॅपिंग वायरने बांधत असताना एक काळजी घ्यायची की जे घुंगरू घातले आहेत त्यावर वायर रॅप करायची नाही, म्हणजे वरन वायर दिसली नाही पाहिजे, नाहीतर नथीचं फिनिशिंग व्यवस्थित दिसत नाही आणि ती बाहेरून खराब दिसते। म्हणून नथ बांधताना फिनिशिंग चांगलं येईल याची काळजी घ्यायची, म्हणजे नथ छान तयार होते।
तर आता 2दा करून घेतलेला आहे आपण. 2दा करून झाले. आता तिसऱ्या वेळेस सुद्धा हे असंच करायचंय. म्हणजे जवळजवळ 3 वेळा हे आपण लॉरियल्स घातलेत 6 ते 7 आणि बांधून घेतलेले आहेत. चांगलं टाईट करून घ्यायचं आहे आणि या घुंगरांमध्ये अजिबात गॅप राहिला नाही पाहिजे. छान टाईट घुंगरू बांधले गेले पाहिजे आणि रॅपिंग वायर वरनं दिसली नाही पाहिजे. आता कमळाचा कुंदन ओवून घ्यायचा आहे. या कुंदनला मागच्या साईडने होल असतात, तर बरोबर मधल्या होलमधूनच आपण वायर काढून म्हणजे ओवून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता जी बेस वायर आहे त्यामध्येच आपण हा कमळाचा कुंदन घालून घेतलेला आहे आतमध्ये मधल्या होलमधून. आता आपल्याला जी रॅपिंग वायर आहे त्याने हे कमळाचं कुंदन टाईट करून घ्यायचे किंवा हा कमळाचा पॅच जो आहे नथीचा तो टाईट करून घ्यायचा आहे. तर वरून मी खालच्या बाजूला रॅपिंग वायर काढली आणि हा कमळाचा कुंदन बांधून घेतलेला आहे बेस वायरला. म्हणजे हे कमळाचं कुंदन खाली येऊ नये निसटून आणि जागेवरच टाईट राहावं, गोल फिरू नये. तर रॅपिंग वायरने बेस वायरला कमळाचं कुंदन चांगलं बांधून घ्यायचं आहे. जर वरवर गुंडाळलं कुंदन तर व्यवस्थित टाईट होणार नाही आणि त्यामुळे व्यवस्थित ते कुंदन जागेवर राहणार नाही, असं गोल फिरू शकतं. त्यामुळे आतून बाहेर, बाहेरून आत असं रॅपिंग वायरने कुंदन टाईट बांधून घ्यायचं आहे. एकदा खालून वर वायर काढायची, तिथे 1-2 वेळा वेडे मारून घ्यायचे, राऊंड मारून घ्यायचे. मग वरून खाली वायर काढायची आणि तिथे सुद्धा राऊंड मारून घ्यायचे. तर असं अशा पद्धतीने कुंदन टाईट करून घ्यायचं आहे हे कमळाचं. जेवढं आपण टाईट करू तेवढी आपली नथीचं फिनिशिंग छान होतं आणि व्यवस्थित दिसते नथ. कमळाचा कुंदन व्यवस्थित टाईट होतोपर्यंत बांधून घ्यायचं आहे. ही प्रोसेस 2 ते 3 वेळा किंवा 3-4 वेळा करायची आहे. जेव्हा हा कुंदन घट्ट टाईट झाला आहे असे वाटले की मग आता पुन्हा मोत्याचे घुंगरू घालून पुन्हा मगाच्या सारखी प्रोसेस करायची आहे. तर हे पहा छान मी टाईट करून घेतलेला आहे हा कमळाचा कुंदन. आता आपल्याला पुन्हा हे लॉरियल्स म्हणजे हे घुंगरू घालून घ्यायचे आहेत. तर आता आपल्याला जेवढी मोठी नथ पाहिजे त्यानुसार आपण घुंगरांचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. तुम्हाला जर खूप छोटी नथ आवडत असेल तर घुंगरू कमी वापरा याच्यामध्ये, म्हणजे प्रत्येक स्टेपमध्ये. तर ह्या प्रेसच्या नथ छान मोठ्याच असतात त्याच्यामुळे मी इथे घुंगरू जास्त वापरलेले आहे. तुम्हाला जर नाजूक नथ पाहिजे असेल तर तुम्ही घुंगरांचं प्रमाण कमी करा. ह्या हँडमेड नथ असतात ना त्या आपल्या आवडीप्रमाणे आपण बनवू शकतो. त्याचं असं काही मोजमाप नसतं, आपण आपल्या आवडीप्रमाणे त्याला तयार करू शकतो. तर पुन्हा 6 ते 7 मी घुंगरू ओवून घेतले आणि रॅपिंग वायरने त्याला टाईट करून घेतलं म्हणजे घुंगरू खाली निसटू नये आणि कमळ आणि घुंगरूमध्ये गॅप दिसू नये म्हणून. आता पुन्हा असंच केलेलं आहे. आता थोडासा या बेस वायरला राऊंड शेप दिलेला आहे. तर डाव्या हाताने घुंगरू चांगले टाईट पकडून धरायचे आणि उजव्या हाताने रॅपिंग वायरने चांगलं बांधून घ्यायचे आहे बेस वायरला. म्हणजे घुंगरूच्या बाजूने बेस वायरला चांगले घुंगरू बांधून घ्यायचे आहेत, जेवढं टाईट बांधता येईल तेवढं. आता इथून पुढे नथीची साईज केवढी पाहिजे त्यानुसार घुंगरू ओवून घ्यायचे आहेत. आता घुंगरू ओवून झाल्यानंतर इथे ड्रॉप शेप कुंदन मी ओवून घेत आहे. तर जो मी कुंदन घेतलेला आहे ड्रॉप शेप कुंदन त्यालाही मागच्या साईडने होल आहेत. तर मधल्या होलमधून तो ओवून घ्यायचा, म्हणजे मेन बेस तारेमध्ये ओवून घ्यायचा आहे. हे पहा मी अशा पद्धतीने ओवून घेतलेला आहे मधल्या होलमधून. हा कुंदन सुद्धा रॅपिंग वायरने आपल्याला व्यवस्थित टाईट करून घ्यायचा आहे, म्हणजे कुंदन सुद्धा हलला नाही पाहिजे. तर मागच्या साईडनेच सर्व आपल्याला व्यवस्थित टाईट करून घ्यायचं आहे. पुढच्या साईडने वायर दिसली नाही पाहिजे. कुंदन रॅपिंग वायरने चांगला टाईट करून घ्यायचं आहे मागच्या साईडने. फक्त रॅपिंग वायरने कुंदन टाईट करत असताना रॅपिंग वायर वरून बाहेर दिसणार नाही याची काळजी घ्यायची, नाहीतर फिनिशिंग नीट दिसणार नाही. नथ बांधताना आपण किती मोठी नथ करायची त्यानुसार सर्व ओवून घ्यायचे आहेत, ते आपल्या आवडीनुसार करायचं आहे. जर नुसतं लॉरियल ओवत गेलं आणि नंतर तार कमी पडली तर बेस वायर आपल्याला पुन्हा जोडता येत नाही. त्यामुळे कोणत्या साईजची नथ करायची त्यानुसारच बेस वायर कट करून घ्यायची.
तर प्रेस नथसाठी शक्यतो 5 ते 5.5 किंवा 6 इंचापर्यंत बेस वायर वापरतात, म्हणजे एवढी बेस वायर पुरेशी होते, म्हणजे 18 गेजची जी वायर वापरलेली आहे जाडवाली ती. आता हा कुंदन सुद्धा मी टाईट करून घेतलेला आहे, म्हणजे बऱ्यापैकी केलेला आहे. अजून जोपर्यंत हा जागेवरचा हलतोय तोपर्यंत आपल्याला टाईट करत जायचं आहे, म्हणजे अजिबात कुंदन हललं नाही पाहिजे. आता मी व्यवस्थित टाईट करून घेतलेला आहे कुंदन. तर या कुंदनला खालच्या साईडने घुंगरू जर लावले तर तेही छान दिसतात. तर इथे तुम्ही पाहू शकता खाली जागा आहे, तर या खालच्या साईडने आपण एखादा लॉरियल किंवा म्हणजे घुंगरू लावलं ना छान दिसतं. आवडत असेल तर लावायचं, नाही लावलं तरी तशी सुद्धा नथ छान दिसते. तर आता हे मी व्यवस्थित टाईट करून घेतलेलं आहे कुंदन. आता इथे मी बॉल पिन घेतलेली आहे. तर ही अशी अख्खी बॉल पिन असते, त्याला मधोमध कट करून घ्यायचं, म्हणजे त्याचे 2 तुकडे होतात, म्हणजे 2 बॉल पिन तयार होतात. तर असं मी 2 तयार करून घेतलेले आहेत. आता यामध्ये गोल्डन मनी टाकणार आहे, गोल्डन बीड. तर हा लहान साईजचा गोल्डन बीड टाकलेला आहे. जर तुमच्याकडे गोल्डन बीड नसेल तर तुम्ही हा जो लॉरियलचा म्हणजे घुंगरूचा जो मोती आहे तो सुद्धा वापरू शकता. आता इथे क्रिस्टल टाकून घेतलेला आहे बॉल पिनमध्ये, आणि आता आपण याचंच घुंगरू बनवणार आहे, म्हणजे छान दिसेल हिरव्या कलरचं घुंगरू. तर या कुंदनच्या खालच्या साईडने ही बॉल पिन बाहेर काढून घेतलेली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, मी जवळून दाखवलेलं आहे. आणि आता यालाच पुन्हा गुंडाळून घ्यायचं आहे, म्हणजे याचं आपल्याला घुंगरू तयार झालेलं आहे, क्रिस्टलचं घुंगरू. चांगलं टाईट बांधून घ्यायचं आहे. या बॉल पिन्स घुंगरू तयार करण्यासाठीच वापरल्या जातात. वेगवेगळ्या साईजचे आपण घुंगरू बनवू शकतो. तर इथे मी ग्रीन कलरचा क्रिस्टल वापरून इथे छान घुंगरू करून घेतलेला आहे किंवा लॉरियल बनवून घेतलेला आहे, त्यामुळे नथला छान फिनिशिंग येईल आणि छान दिसेल नथ. तर आता मी हे घुंगरू बांधून घेतलेलं आहे. आता पुन्हा आपल्याला यामध्ये हे मोती ओवून घ्यायचे आहेत. मोती म्हणजे घुंगरू, मोत्याचे घुंगरू लॉरियल्स. तर पहिल्यांदा 6-7 घुंगरू ओवून घेतले, त्याला रॅपिंग वायरने बांधून घेतलं. मग पुन्हा 6-7 घुंगरू ओवून घेतले. आता रॅपिंग वायरने त्यालाही बांधून घेतलं. तर आपली ही अशी नथ बऱ्यापैकी तयार झालेली आहे. आता याला नथीचा आकार द्यायचा आहे. तर आता ही उरलेली जी रॅपिंग वायर आहे ती व्यवस्थित यालाच गुंडाळून घ्यायची आहे. समोरून दिसणार नाही याची काळजी घ्यायची, म्हणजे नथीचं फिनिशिंग चांगलं येतं. तर आता चांगल्या पद्धतीने मी याला गुंडाळून घेतलेला आहे, टाईट करून घेतलेला आहे. जी एक्स्ट्राची आहे रॅपिंग वायर ती कट करून घ्यायची आणि त्याचं टोकसुद्धा व्यवस्थित दुमडून घ्यायचं, म्हणजे नाकाला लागणार नाही. तर हे पहा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी करून घेतलेलं आहे. तर आपली लोटस नथ तयार झालेली आहे. आता याचं हे जे टोक आहे ते कट करून घ्यायचं आहे. आपल्याला इथे राऊंड द्यायचं आहे. तर कटरनी मी कट करून घेतलेला आहे आणि राऊंड नोजनी मी याला असा एक राऊंड करून घेतलेला आहे. मगाशी जसं आपण केला होता तसंच केला आणि थोडंसं या साईडला बेंड करून घेतलेलं आहे ते टोक आणि व्यवस्थित सपाट करून घ्यायचं आहे. म्हणजे नाकात नथ व्यवस्थित बसते. प्रेसची नथ आहे ही, त्यामुळे हे असं करायचं. आता ही दोन्ही टोकं समोरासमोर आली पाहिजे. हे पहा, अशा पद्धतीने. आता ही प्रेसची नथ आहे, त्यामुळे हे असं करायचं आहे. त्या हँडमेड नथसाठी जे मटेरियल लागतं ते जिथे आरीवर्कचं मटेरियल मिळतं त्या दुकानात मिळून जातं. सर्व मटेरियल, ज्वेलरीचं मटेरियल किंवा नथ मेकिंगसाठी जे मटेरियल असतं. तर आता इथे थोडंसं ही नथ झालेली आहे तयार, पण इथे मला थोडंसं रिकामं वाटतंय. तुम्ही पाहू शकता खालच्या साईडने जिथे आपण घुंगरू बनवून घेतलेलं आहे हिरव्या कलरचं, तिथे थोडंसं रिकामं दिसतंय. तर तिथे मी अजून लॉरियल लावून घेत आहे. तर त्यासाठी मी बॉल पिन घेतली आणि ह्या ग्रीन कलरच्या घुंगरूच्या शेजारी
लावून घ्यायचं आहे। बॉल पिन घेतली, त्याला मधोमध कट करून घेतली, त्याचे 2 भाग केले आणि एका बॉल पिनमध्ये गोल्डन कलरचा मणी टाकलेला आहे लहान आकाराचा, मागाशी जो वापरला तो। आणि आता ह्या कुंदनमध्येच ही बॉल पिन घालून घेतलेली आहे आणि आता ती बाहेर काढून तो जो मणी घातलाय त्याला गुंडाळून घ्यायचा आहे। म्हणजे तो मणी चांगला टाईट बसेल आणि गोल्डन घुंगरू तयार होईल। तर आपण आपल्या आवडीनुसार नथ बनवू शकतो, कमी जास्त त्याच्या मटेरियल वापरू शकतो, आपल्याला पाहिजे तसं डिझाईन बनवू शकतो। तुम्हाला प्रश्न पडला असेल की नथ बनवायचं जे मटेरियल असतं ते कुठे मिळतं, तर जिथं आरी वर्कचं मटेरियल मिळतं, ज्या दुकानात मिळतं रॉ मटेरियल, तिथेच नथचं सुद्धा मटेरियल मिळतं, म्हणजे ज्वेलरीचं सर्व मटेरियल मिळतं, होलसेल भावात मिळतं, तिथून तुम्ही घेऊ शकता। तर हिरव्या घुंगरू शेजारी मी 2 गोल्डन घुंगरू लावून घेतलेले आहेत। तर मस्त अशी आपली हँडमेड कमळाची नथ म्हणजे लोटस नथ तयार झालेली आहे। सध्या ट्रेंडिंगमध्ये असणारी ही हँडमेड नथ आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या नथ जर तुम्हाला पाहिजे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।